पद्धतीने हे जे शो आयोजित केला आहे उल्लेखनीय आहे. तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी त्या प्रकारच्या मोटरसायकल असणे हे फार आश्चर्याची गोष्ट मला ते, कारण मी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये 40 वर्षापासून आहे. मी फर्स्ट टाइम रत्नागिरीत हे पाहतोय की इतक्या मोठ्या मोठ्या मोटरसायकल ब्रँडेड रत्नागिरीत आहेत. हे बघून खूपच आनंद झाला आणि या असणाऱ्या नवीन जनरेशनचं ते कौतुक वाटतं की त्याने खूप याने चौकशीने त्या आणून गाड्या उभ्या करून तिथला उत्साह वाढवला आहे. आणि असंच ह्याला शुभेच्छा मी देतो. आणि नवनिर्माणचं हे केलेल्या ऑर्गनायझर बद्दल मी चेअरमन ते साहेबांचा पण आभार मानतो. धन्यवाद. नवनिर्माण शिक्षण संस्था एस कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अंतर्गत CSIT डिपार्टमेंट कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑर्गनाईज विजिट IT टेक फेअर, त्याच्यामध्ये आपण ह्या वर्षी ऑटो एक्सपो हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. ह्या ऑटो एक्सपोमध्ये आपल्याकडे भरपूर साऱ्या कार्स आणि बाईक्स आलेल्या आहेत. तर बाईक्समध्ये विंटेज असेल, रेट्रो असेल, परत क्लासिक असेल किंवा अँटिक असतील ज्या मॉडिफाय केलेल्या आहेत. 200cc पासून ते 1400cc पर्यंत आपल्याकडे इथे बाईक्स आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता आपल्या बाईक सुपर बाईक वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये 2 किंवा ज्या लिमिटेड ॲडिशन असतील त्या बाईक्स आपल्या इथे रत्नागिरी नवनिर्माण शिक्षण संस्था या कॉलेजमध्ये आहेत. मी बघू शकतो. तसेच बाईकप्रमाणे आपल्या ग्राउंडमध्ये कारची आहेत. कारमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. विंटेज असेल, क्लासिक असेल किंवा ज्या अदर सुपर कार्स असतील, लक्झरी कार्स असतील, काही आपण ऑटो एक्सपोमध्ये आहेत. त्याच्यामध्ये पण मॉडिफाय केलेल्या स्टेज अशा वेगवेगळ्या मॉडिफाय केलेल्या कार्स आहेत.